स्वादात नाजूक, टेक्स्चरमध्ये रॉयल ही आहे माझी खास व्हाईट ग्रेव्ही. या मखमली व्हाईट ग्रेव्हीतूनच बनतात पनीर आणि कोफ्त्याचे क्रीमी फ्लेवर्स. सुरुवातीला आपण कांदा कट करून घेऊया. कांद्याचा हा जो पार्ट आहे हा काढून घ्यायचा, याच्यामुळे ग्रेव्हीला कडवटपणा येतोय. कांदा एकदम पातळ कट करून घ्यायचा. या पद्धतीमध्ये कांदा कट करून घ्यायचा. कांदा कट करून घेतलाय. आता ऍड करूया मगज, काजू, आलं, लसूण आणि हिरवी मिरची. याच्यामध्ये पाणी ऍड करून आता हे बॉईल करून घेऊया. पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये थोडं जास्त ठेवायचं. नंतर कांदा बॉईल करून घेतल्यानंतर एक्स्ट्रा जे पाणी आहे ते काढून टाकायचं. कांदा बॉईल करून घेतलाय. आता याच्यातलं पाणी काढून घेऊया आणि थंड करून पेस्ट करून घेऊया. आता ग्रेव्हीला तडक्यासाठी लागणारे खडे मसाले बघूया. जायपत्री 2, हिरवे वेलदोडे 7, लवंग 6, तमालपत्री 2, दालचिनी 1 तुकडा, मसाला वेलदोडे 4. आता ग्रेव्ही तयार करून घेऊया. खडे मसाले थोडे भाजून घेऊया. आले लसूण पेस्ट भाजून घेऊया. ॲड करूया कांदा पेस्टचं पाणी घेतलंय. पाणी ॲड करूया थोडंसं. ग्रेव्ही सतत अधूनमधून हलवत राहायचं जेणेकरून ती काळी पडणार नाही. ग्रेव्ही उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया. ग्रेव्हीला उकळी आलेली आहे. आता ॲड करूया दूध. तुम्ही याच्यामध्ये पाणी पण ॲड करू शकता, पण मोस्टली दूधच यूज करतात. आता ॲड करूया बटर, खवा मिक्स करून घेऊया. ॲड करूया मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं. ज्यावेळी डिश बनवणार त्यावेळी बाकी मीठ ॲड करायचं. ग्रेव्ही उकळी आल्यानंतर 15 ते 20 मिनटं शिजवून घ्यायची. व्हाईट ग्रेव्ही तयार आहे. आता ग्रेव्ही गाळून घेऊया, म्हणजे याच्यामधले मसाले वेगळे होतील. ग्रेव्ही गाळून घेतली. इथून पुढे या ग्रेव्हीमध्ये जाणाऱ्या ज्या डिश आहेत त्या मी दाखवणार आहे. त्यामुळे नेक्स्ट अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.